हरतालिकेचं व्रत कुमारिका आपल्याला इच्छित वर प्राप्ती व्हावी यासाठी करतात आणि अनेक सुवासिनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी हे व्रत अगदी निर्जला करत असतात। आता अनेक महिलांनी उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, जी पूजेची तयारी आहे ती करून घ्यायची आहे। त्यानंतर 16 शृंगार घालायचे आहेत, हिरव्या रंगाची लाल रंगाची साडी असेल ती परिधान करायची आहे आणि त्यानंतर जे पूजन आहे ते करायचं आहे। शक्यतो घरच्या घरी तुम्हाला शिवलिंग तयार करून जे पूजन आहे ते करायचं आहे। पूजन झाल्यानंतर नैवेद्य आरती करायची आहे, कहाणी वाचायची आहे। नैवेद्य म्हणून तुम्ही हरतालिकेला जी फळं आहेत ते दाखवू शकतात। तुमच्याकडून शक्य असेल तर या दिवशी निर्जला उपवास करा, शक्य नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकतात। यासोबत संध्याकाळी तुम्हाला जागरण करायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा जी आहे ती उचलण्याच्या आधी आपल्याला जी हरतालिका आहे तिला नैवेद्य दाखवायचा आहे, पण तो नैवेद्य तुम्हाला ग्रहण करायचा आहे। आणि हरतालिकेला अतिशय प्रिय म्हणजे तो नैवेद्य तुम्हाला अगदी थोडासा भात आहे तो शिजवायचा आहे। भात शिजवल्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे, मीठ टाकायचं नाही आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला हरतालिकेला दाखवायचा आहे। आरती करायची आहे आणि त्यानंतर जी पूजा आहे त्यावर हळदी कुंकू वाहून अक्षता अर्पण करून त्यानंतर जी पूजा आहे ती उचलायची आहे। आणि तुम्हाला उपवास सोडताना पहिला घास हा दही भाताचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे। याने तुमची जी पूजा केली याचं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।